पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील बसलेला आहे। जर आपण त्यांचा ताफा बघितला तर पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर ते या ठिकाणी गेले 15 ते 20 मिनिटं अडकून पडलेले आहेत। अक्षरशः स्लो मूव्हिंग ट्रॅफिक आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळते। जर आपण पुढे आलो तर अक्षरशः संपूर्ण रस्त्यावर जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर फक्त आणि फक्त वाहतूक कोंडी आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळते। अक्षरशः स्लो मूव्हिंग ट्रॅफिक आहे। जे पायलट आहेत ते वाहनं सरकवण्याचा अर्थात पुढे क्लिअर करण्याचा प्रयत्न करतात, मात्र खूप वेळ झालेला आहे। राज ठाकरे देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत। जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं नदी पात्रात असतील, बाबा भिडे पुले असेल, हे सगळे रस्ते सध्या बंद आहेत आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच फटका राज ठाकरे यांना देखील बसलेला आहे। ते एका कार्यक्रमानिमित्ताने पुण्यातील बालगंधर्व या ठिकाणी आलेले होते आणि कार्यक्रम संपून ते आता घराच्या दिशेने निघालेले आहेत। जर आपण बघितलं तर लॉ कॉलेज रस्त्यासाठी जाण्यासाठी त्यांना अवघे 7 ते 8 मिनिटं लागायला पाहिजे, मात्र गेले 15 ते 20 मिनिटं ते याच ठिकाणी जंगली महाराज रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर आत्ता बघितलं तर आत्ताही त्यांचा ताफा याच ठिकाणी आहे। समोर जर आपण बघितलं तर जी मोठी गाडी आपल्याला दिसते ती त्यांची गाडी आहे आणि बघतोय आपण हा ताफा अक्षरशः खूप हळू या ठिकाणी तो मूव्ह होतोय। संपूर्ण ट्रॅफिक आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळते। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या मुठा नदीमध्ये सुरू आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने वाहतूक कोंडीचा फटका आज राज ठाकरे यांना देखील पुण्यामध्ये बसलेला आहे। अर्थात राज ठाकरे नेहमीच पुण्यातील वाहतुकीवर बोलतात, मात्र याच वाहतुकीचा फटका आज त्यांना देखील बसलाय। कॅमेरामॅन राजीव बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।